आणला गाडीला चला लवकर. तर बेस कॅम्पच्या तिथं गेल्यावरच साइन इन नाही, एवढ्या पुढे नाही जात ना गाडी. एकदम स्लिपरी रोड आहे. व्यवस्थित चाला. कन्फ्युजन असं झाले, इथं 2 वाट आहेत. इकडे एक वाट आहे आणि इकडे एक वाट आहे. पायऱ्या चढायच्या नॉनस्टॉप. जाऊ त्यांना. आता जिरली आमची बस. तुमची याला म्हणायचा फिटनेस. चला की आता आला ना व्यवस्थित. कशी वाटते ही शिडी? हातात गर्दी काय लागते तर या मित्रांनो, आता आम्ही कळसुबाई शिखर या ठिकाणी जाण्यासाठी कराडहून निघालो होतो आणि आता रात्रीचे 1 वाजलेत. आणि या गावात आम्ही राहण्याचा बेत आखलेला आहे, कारण कळसुबाईपर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे टाईम नाही, कारण इथून कळसुबाई 25 किलोमीटर आहे. तर आपण कराडहून दुपारी 2-2:30च्या दरम्यान निघालो होतो. तर आता आम्ही राहण्यासाठी इथं हॉटेल बुक केलेलं आहे आणि 1100 रुपयाला ही रूम पडलेली आहे. आणि खूप 2 डबल बेड आहेत. आणि तुम्ही रूम बघा, मस्त रूम आहे. गरम पाण्याची वगैरे सगळी सोय आहे. आणि तुम्हाला म्हटलं ना, आपले मित्र तुम्हाला दाखवतात. तर हे आपले अशोक सर, याला आणलं आहे आम्ही उचलून. येणार नव्हतं. आमचे सर आहेत तिथे झोपलेत. आणि इथे एक पोरगं दिसतंय बघा. नमस्कार. हे उद्या रोहित सर. मी आता लवकर झोपत आहे. आणि हे आपले सुयश सर. सुयश सर आपल्याला आता 2च तास झोपायचं आहे, फक्त 2च तास झोपायचं आहे. आणि हे बघा इथं एक कबर्ड आहे, तुम्हाला दाखवतो. तिथं ट्रेजरी आहे. असं आहे, खूप सुंदर. तुम्हाला रूम टूर दाखवतो. आणि हे अटॅच टॉयलेट बाथरूम खूप असं प्रशस्त आहे. गिझरची वगैरे पण सोय आहे इथं. आणि एकंदरीत खूप छान रूम भेटलेला आहे. पण आपल्याला रूम 2च तासात आपल्याला आता इथून निघायचं आहे. शिखर इथं जायसाठी का नाही, तुम्हाला एक छोटंसं गाव लागेल, बारीगाव. बारीगावात काही प्रॉब्लेम नाही, पण तिथं तुम्हाला लॉजिंगची जी व्यवस्था आहे ती तुम्हाला स्पेशली नाही भेटू शकत. तर आता आपण काय करू, आता आपण झोपू. आपल्याकडे थोडेच वेळ राहिला आहे, तोपर्यंत गुड नाईट. तर मित्रांनो, आता आम्ही बरोबर 7 वाजता ट्रेकिंगला आता निघालेलो आहे. आणि विषय असा झाला, सकाळी आम्हाला उठायला थोडा लेट झाला. ॲक्च्युली आपण सनराईजसाठी येणार होतो, पण आपला सनराईज रूममध्येच झाला, थोडं लेट झालेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता 7 वाजलेत, पण तरीसुद्धा अजून ढग असे दिसते तुम्हाला. डोंगर पूर्ण झाकळून गेला आहे ढगात. आता थोडा नाश्ता केला. आणि बिना नाश्त्याचं तुम्ही जाऊ नका. वगैरे चहा वगैरे घ्या, सोबत फुटाणे वाटाणे बिस्किट पुडा म्हणा, पाणी वगैरे सोबत घ्या. तर ज्यांना कुणाला सनराईजसाठी यायचं असेल त्यांनी आहे ना 3:30ला ट्रेक चालू करावा. आणि आत्ता थोडे फोटो काढून आता आम्ही, ही आमची गाडी आहे आणि आम्ही आता निघालो. तर चला लवकर. तर अशा पद्धतीनं आपण पुढं जायचं आहे. आता 5 मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे. आता 1 किलोमीटर अंतर राहिले. आणि इथं आम्ही नाश्ता केला होता बघा. आणि आता 5 मिनिटात आपण तिथं पोहोचणार आहे. तर आता डायरेक्ट बेस कॅम्पच्या तिथं गेल्यावरच साइन इन करूया. बाय. तर आत्ता मी बारी गावामध्ये पोचलेलो आहे आणि इथूनच आपला आता ट्रेक चालू होणार आहे. तर तुम्हाला बारी गाव कसं आहे दाखवतो. तर आपण मेन चौकामध्ये आहे बारीच्या. हे बघा, हे असं गाव आहे. पिंपळाचं झाड आहे खूप छान असं.
नाही एवढ्या पुढे नाही जात ना गाडी. घरं कसली मस्त आहेत या. नाही नाही टिकवूनच. वा. तर असा एकदम स्लिपरी रोड आहे. ए व्यवस्थित चाला, पाण्यातनं चालाय. पुढं जायचं आहे आता. सेफ्टीमधून आलेलं आहे आणि रोड असा एवढा अवघड आहे ना इथं. तुम्ही बघू शकता मागं असा एक छोटासा ओढा आहे आणि त्या ओढ्यातनं आपल्याला पलीकडे जायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं लोक येत आहेत तिथून. तो ओढा पार करण्यासाठी आपल्याला आपले शूज भिजवायचे नव्हते, त्यासाठी आपण शूज काढून ठेवले होते हातात. आणि एक टप्पा आपण एक अवघड असा टप्पा पार केलेला आहे आणि आता इथून पुढं पायवाट चालू झालेली आहे. आणि आपले मयूर सर पण आता व्लॉगिंग करत आहेत, सिनेमॅटिक शूटिंग करत आहेत तिथं. रोड खूप सुंदर आहे, वातावरण खूप सुंदर झालेलं आहे आणि दोन्ही बाजूला छानशी अशी भात शेती आहे. तर आत्ता आम्ही मला वाटते 5-10% पण चढलो नसेल, पण आत्ताच फुफ्फुस हे वाजायला लागले. तर आपल्यासोबत सर आहेत आमचे, आम्हाला सुद्धा लाजवेल असं सरांचं ट्रेकिंग चालू आहे. 60+ आहेत, पण आमच्या सगळ्यांच्या पुढं आहेत. आता हे 20 वर्षाचा तरुण घाम बघायला आणि आमचे सर बघा 60+, 5 किलोची बॅग आहे आणि हातात. सर कसं वाटतं ट्रेक? ट्रेकबद्दल काय सांगता? अवघड आहे, सोपं आहे, कसं आहे? सोपा आहे. सगळ्यांनी एक वेळ तरी येऊन जावं, अवश्य भेट द्यावी एक वेळ. हो, सगळ्या गुडघ्याचा गोट्याचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बिना औषधाचा. हो, बिना खर्चिक. काय केमिकल खायला नको, काय नको. हा, आयुष्यात येऊन एक बार कळसुबाईचं शिखर सर करावे. हा. तर ह्या वयात त्यांनी आपल्याला एवढं मोटिवेशन दिलं आहे आणि त्या मोटिवेशनचा फायदा असा झाला आहे, जो तरुण दमलेला होता तो आता आमच्या पुढे गेला बघा. आणि आता मी त्याला क्रॉस करतो. आता सर आमचं त्याला क्रॉस करणार आहे ती. आणि हे अशा पद्धतीनं आमचा हा ट्रेक सध्या सुरू झाला आहे आणि बघताच सरांनी ओव्हरटेक केलेला आहे. आणि आता आपण सरांच्या प्रतिक्रिया घेतल्या तशाच ह्याच्या आपल्या मित्राच्या प्रतिक्रिया घेऊया. तर मयूर सर काय म्हणताय ट्रेकबद्दल? तुमचा घाम बघून आता आम्हाला घामाचा काय विशेष नाही, प्रतिक्रिया घ्याव्याच लागतील. थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळं ट्रेक होऊ शकत नाही. पण असले ट्रेक आपल्यासाठी छोट आहेत. हे आपण लहानपणी करत होतो. होय का? सरांचे रूममेट ते आता मयूर सरांबद्दल सांगतील, फिटनेस कसा आहे त्यांचा. नेहमीप्रमाणे मयूरने आत्ताही बाता मारून तुम्हाला काय तर सांगितले, हा. पण ते सर्रास खोटे आहे. त्याच्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तो दाखवतोय खूप की मी दमलो नाही म्हणून, पण आतून त्याची मनस्थिती अशी झाली की मी आता इथेच हातून टाकून झोपू शकतो असं झालं. आता फक्त आणि फक्त 10%च आम्ही ट्रेकिंग केलेलं आहे आणि नशिबाने एवढी साथ दिली, आज पाऊस नाही. नाहीतर तुम्ही मागं बघू शकता पाऊस इथं भरपूर असतो. हे बघा असं डोंगरातून पाणीसुद्धा येतं इथं आणि जागोजागी असे स्टॉल पण आहेत तिथं रिफ्रेशमेंटसाठी किंवा थोडं एनर्जी अप करण्यासाठी. तर आता कन्फ्युजन असं झालं आहे, इथं 2 वाटा आहेत. इकडे एक वाट आहे आणि इकडे एक वाट आहे. तर आता कोणत्या वाटेनं जायचं आहे थोडं कन्फ्युजिंग आहे. पण सर आपले ह्या वाटेनं गेलेत. तर आम्ही आयडिया अशी लावल्या की हा रस्ता जास्त मळ्याला दिसतोय, रहदारीचा वाटतोय, म्हणून आम्ही इकडनं जायचं म्हणतोय. पण आपले मित्र चुकतील की सर? थांबलं पाहिजे आपण, थोडं रेस्ट घेऊया. ती चुकतेली, थांबायला लागेल. तर इथं आम्ही रेस्ट घेणार आहे. आणि इथं बघा पाळणा आहे छोटासा, ट्राय करतो तुटायचं नाही असं. पण हे खराब आहे भात बघ एवढ्यावर भात लावलाय. आणि आता थोडी रेस्ट घेतली आणि आता
मयूर सरांकडची बॅग आहे 5 किलोची, ती आता मयूर घेणार आहे, बरोबर ना मयूर? सरांची बॅग आहे ती तू घेणार आहेस ना आता 5 किलोची? नाही सध्या तरी काय झाले माहिती का मित्रांनो, आपल्याकडे पण आपण पण सध्या व्हिडिओ घेत आहे, आपल्याला थंबनेल साठी चांगले चांगले व्हिडिओ चांगले चांगले फोटोज पाहिजेत, त्यामुळे सध्या मला एखादा चांगला क्षण टिपता यावा म्हणून मी पूर्णपणे फोकस त्या फोटोवर करत आहे. त्यामुळे माझ्या पाठीवरती वजा असेल तर माझं डोकं चालणार नाही. अशाच पद्धतीने मी हे सर्व कार्य रोहितसाठी देत आहे. नेहमीप्रमाणे त्याने थापा मारले आहेत, पण जाऊ दे, मयूर सरांनी जर घेतली नसेल तर मी सरांची बॅग घेणार आहे आता. हां, आणि रोहित सरांनी घेतल्यानंतर मी पण घेणार आहे. आणि आम्ही जिथं आता थांबलोय तिथं मागे एक आंब्याचं झाड आहे आणि 2 फाटे फुटले, त्यामुळे आम्ही आमच्या मित्रांसाठी थांबलोय. आणि एवढ्या उंचावर देखील भात शेती बघा इथली, खूप सुंदर अशी भात शेती आहे. आणि सर आमच्या इथे थांबले आहेत वरती जाऊन, तुम्ही बघू शकता. आणि आपले सहकारी मागे यायला लागलेत. तर आत्ता आम्ही अजून थोडा रेस्ट घेतलेली आहे आणि ते एक निसर्गाची सुंदर कलाकृती तुम्हाला बघायला भेटेल. मुंग्यांचं वारूळ आहे, खूप छान वारूळ केलं आहे, बघा तुम्ही कसं आहे वारूळ. अशी खूप साऱ्या गोष्टी ह्या कळसुबाईच्या डोंगरामध्ये आपल्याला बघायला भेटतील. आणि पावसामुळे पूर्ण हिरवळ पसरलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं देखील आहेत. तुम्हाला आम्ही मोकळं चालत आलो आहे आणि भाऊ आपला बघा 12 बॉटल घेऊन आला आहे. कसं काय एवढा फिटनेस तुझा? रोजचं काय म्हणायचं त्याला, रोजची प्रॅक्टिस आहे. आणि डेली असते रविवारी, दर रविवारी. हे बघा एवढं वजन आहे आणि हे एवढंसं वजन आहे 4 किलो, तरी बघा किती घाम आला ह्याला. आणि इथं आम्ही थांबलो आहे, पुढे दुकान आहे असं, आणि इथं पण तुम्ही एनर्जीसाठी काहीतरी खाऊ शकताय. अजून किती लांब आहे दादा? तरी किती वेळ लागेल? तर आता फक्त 25% झाले आणि अजून 75% बाकी आहे. फिटनेस बघा, भरलेला सिलेंडर घेऊन चाललेत. अजून किती म्हणले ते? 50% बी आलं. अजून 50% बी आलं नाही ते. आणि आता नेहमीप्रमाणे सर आणि मीच पुढं आहे आणि आता गरम व्हायला चालू झाले. एवढा आभाळ असून एवढे थंडी वाजते तरी सुद्धा घाम येतोय, गरम व्हायला लागले. गरम व्हायला लागले. सरांनी आता शर्ट अडकवला आहे कमरेला आणि शर्ट पूर्ण भिजायला लागला आहे. आणि आता ट्रॅकिंग चालू आहे. आणि काकांची फिटनेस बघा, भरलेला सिलेंडर घेऊन एवढ्या वर पायऱ्या चढायच्या नॉनस्टॉप. काका किती स्टॉप घेता तुम्ही एवढ्या ट्रेकमध्ये? एकच. आत्तापर्यंत आमचं पाच एक स्टॉप झाला असतील, अजून 50% पण नाही. आणि एका 1 टेकमध्ये फक्त हे एवढा सिलेंडर वरती पोचवतात. त्याला म्हणायचं फिटनेस. काका वय किती तुमचं? 45 वय आहे. आणि आत्ताची यंग पोरं 20-20 वर्षाची बसलेत अजून खाली बघा मग. आणि सध्या पाऊस नाही, पण पावसाळ्यात तुम्ही इमॅजिन करू शकता रस्ता बघा कसा आहे, पूर्ण इथं पाणी वाहत असणार आहे. आणि आता इथून पुढे तर एकदम असा सरळ उभा असा खडा चढ आहे आणि आपल्याला ह्या पॉईंटच्या पण वरती जायचं आहे. आणि आत्ता आपण जवळपास 30% आलो आहे खाली आणि आपले सहकारी अजून खालीच आहे. ते आपण रात्री इथं यायला पाहिजे होतं, पाहिजे शेजारी तरी नाही म्हणून बरं आहे. थोडं थांबलो आता इथं नेहमीप्रमाणे. प्रत्येक ठिकाणी आमचा स्टॉप होते, कारण सहकारी लयच आमचे मागं राहतात, त्यामुळे आमचा स्टॉप होते. नाहीतर आम्ही सरांनी आम्ही ठरवलं एका स्टॉपमध्ये जायचं. पहिली पायरी लागलेली आहे आता. हे बघा पायरी. थांब जरा, बाय जाऊ त्यांना पुढं का जाऊया आपण? व्यवस्थित खाली बघूनच पाय ठेवायचा. पाय घसरला की डायरेक्ट आतच. एवढा सगळा जिना आहे ना,
ह्या एका रॉडवर आहे. तुम्हाला पायऱ्या दाखवल्या, तो पायऱ्यांचा टप्पा पार केला आणि इथं आम्ही थांबलोय. इथं असं छोटंसं झाड आहे, सगळे इथं थांबलेत. तर आम्ही आता कुठनं आलो ना ट्रेक करत ते तुम्हाला दाखवतो. एक छोटंसं गाव आहे तिथं, त्या गावातनं आम्ही आलो. बारी म्हणून गाव आहे. तर आता कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसते का नाही काय माहीत. हायवेचे आपण असतात थांबलो तो गाडीचा. तर हे समोर जे गाव दिसते ना छोटंसं, त्या गावातून आपण ट्रेक करत एवढ्या लांब, म्हणजे इमॅजिन करा एवढ्या लांब ट्रेक करत एवढ्या लांब आले. आणि अजून पण आपल्याला वरती तुम्हाला दिसत असेल. आता किती झालं दादा? निम्म झालं का? आता निम्म झाले. आपल्यासोबत दादा आहे, काय बॉटल घेऊन एवढ्या. आणि अजून निम्म अंतर कंप्लीट करायचं आहे. आणि आम्ही ही 5 किलोची बॅग दिसते का, दाखव रे. ही 5 किलोची बॅग आहे. 5 म्हणजे साहित्य आहे, स्नॅक्स घेऊन आलेलो आहे आम्ही. स्नॅक्स आहेत, पाण्याच्या बॉटल्स आहेत. आणि एवढं सगळं घेऊन आम्ही आणि सर आम्ही 3च बॅग कॅरी करतोय. आणि बाकीचे जे आपले सहकारी आहेत, मोकळं चालायचं म्हटलं तरी अजून त्यांना जमन झाले. म्हणजे काय फिटनेस आहे बघा. तर आता बघूया आपण, अजून 1 तास 1.5 तास तरी लागेल मला वाटते. तर आता रोहित सरांनी बिस्किट पुडा फोडलेला आहे एक. आणि सर आपण काय करायचं आहे आता कशासाठी? जरा ग्लुकोजचा डोस घेतो म्हणजे पुढं ट्रॅव्हलिंगला जरा बरं होईल. तर आता ग्लुकोजचा डोस घ्यायचा आहे, पार्लेजी आणि थोडी एनर्जी. आपण काय करायचं एनर्जी वाढवायसाठी. हां, एनर्जी वाढवायसाठी आता सरांनी आम्हाला ग्लुकोज बिस्किट पुडं दिलेत. सरांनी बिस्किट पुडं आणलेत. आणि अजून एक कार्बचा सगळ्यात मोठा सोर्स फुटाने सुद्धा आणलेत. पण ते आता सध्या ट्रेजरीमध्ये आहेत, आमच्या या बॅगमध्ये आहेत. ते जरा थोडा वर गेल्यानंतर आम्ही खाणार आहे. आणि आमचे सुयश सर, आम्ही तिघं होतो पण सुयश सरांनी आम्हाला जॉईन केले. सुयश सर, तुमचा पहिलाच ट्रेक आहे ना एवढा उंच? हो, पहिल्यांदाच ट्रेक आहे. कसं काय प्रतिक्रिया तुमचं, कसं वाटलं ट्रेक आतापर्यंतचा? आतापर्यंतचा कठीण होता पण आता इथून पुढं सोपा वाटतं. आणि किती वेळा बसलाय तुम्ही इथं हेपर्यंत? 4-5 वेळा बसलो. तर 4-5 वेळा बसलेत सर, तरी सुद्धा आमच्या सोबत आलेत ते. आणि अजून 5-6 सहकारी आपले मागे राहिले बघा. आणि आता आम्ही थोडं बिस्किट खाणार आहे. आणि तुम्ही पण बिस्किट पुडा म्हणा, फुटाणे वगैरे, शेंगदाणे, चिक्की काहीतरी असं घ्या. दे 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 त्याला दे दिसेल त्याला माझ्याकडून गेली पहिले हळूच. हां, तर इथं बघा आपली 2 बिस्किट यांनी खाल्लीत आणि पुढे गेलेले आहेत. तर आपण आता रोहित बेल असं काय हातात घेतय, हात असं ओढून काढतं. माझा हात पण गेलतो हातात ओढून गेलो. हो, चालते. तर माझी 2 बिस्किट होती पण ती खायलाच भेटली नाही, ती देऊन टाकली. 2च्या 2 दिली. हाय ना, या इकडे चल. माग गणेश सर पुढे बघा. थांब की. हां, 1च मिनिट. अख्खं ढगच आहे, दुकान आहे. तर हां, सरांनी होती की. तर आता 60% अजून माग आहे. हरिश्चंद्रगड कुठल्या साईडला? कोकणकडे. ट्रेक बाकी आहे आणि सर्वजण इथं थांबलेले आहेत. इथं व्ह्यू पॉइंट पण सर्कल येईल, त्या सर्कलला फक्त पिवळं होऊन द्यायचं. आता हे सर्कलच्या बरोबर मध्ये घालायचं. पहिल्यांदाच ते आपल्या ब्लॉगमध्ये आता प्रतिक्रिया देणार आहेत. तर आता आशु सरांकडे देतो, काय म्हणतात बघूया. ठीक आहे.
तर हे बघा मित्रांनो, व्ह्यू आता तुम्ही मागं बघू शकता. मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण म्हणतात ढगाच्या वरी आलात, पण काय तुम्हाला काय वाटतच नसेल आल्यासारखं. पण आता हे बघा, हे पाठीमागं तुम्ही बघू शकता, कुठं येतं आपण कुठं येतं. तरी अजून आपलं हे ट्रॅक 50% कम्प्लीट झालंय. राजीला 50% कम्प्लीट करायचं बाकीचं आहे. तर पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवतो माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. का म्हणतात तर कळसुबाई. बघा आता गणेश सर काय म्हणतात, दम लागलाय आता. तर मगाशी जेव्हा आम्ही इथं आलो ना, तेव्हा खालचा व्ह्यू दिसत होता, तुम्हाला दाखवला असेल. आणि आता तुम्ही बघा, एक 5-10 मिनिटं झालेत. आणि सर मगाशी आपण आलो तेव्हा खालचं सगळं गाव दिसत होतं. आणि आता तुम्हाला दाखवतो आता काय दिसतंय बघा. हे बघा, पूर्ण ढगच आहे, म्हणजे अक्षरशः जमीन दिसतच नाही. तुम्ही बघू शकता. आपण कुठं आलोय सर आता सांगा जरा. आम्ही आता 50% आलो. 50% कळसुबाई ट्रेक कम्प्लीट झाला आता फक्त. सकाळी कितीला चालू केलं सर आपण? 7ला चालू केलेलं. आणि आता 9 वाजलेत आणि 2 तासात फक्त निम्मा ट्रेक झाला. आणि हे बघा, वरती अजून आपल्याला जवळपास 50% जायचं आहे. आणि हे बघा धबधबे. आणि ते रिफ्रेशमेंटसाठी बघा तुम्हाला लिंबू पाणी वगैरे. आणि हा पॉईंट खूप सुंदर पॉईंट आहे, त्यामुळे तर बरीच लोक फोटोशूटसाठी वगैरे थांबलेले आहेत. पूर्ण ढगाच्या वरती आहे आम्ही. आणि हे जे आम्ही वरती आहे ते फक्त 50% आहे. ज्यावेळेस आम्ही वरती 100% जाईन त्यावेळेस विचार करा. सर 50% ट्रेक आता तुम्हाला कसा वाटला आतापर्यंत? काय मस्त वाटला काय. आणि प्रत्येकानं एक वेळ तरी व्हिजिट द्यावी. कारण आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात उंच ठिकाण कळसुबाई शिखर यालाच म्हणतात. आणि ते आज आम्ही प्रत्यक्ष बघितलं काय आहे ते. फार छान आहे. वातावरण चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. कसं आणि सरांकडनं इन्स्पिरेशन घ्या. 60व्या वयात येतात आणि आपण 20व्या वयात असून घाबरून घरी बसतोय, तर तसं नाही करायचं. तर आयुष्यात एकदा तरी तुम्ही हा ट्रेक करा, खूप सुंदर अनुभव येईल तुम्हाला. आणि हे शेवटी आपल्याला आठवणीच गोळा करायचे, आपल्याला पैसा नाही गोळा करायचा. तर चला, कसं आहे याला म्हणायचा फिटनेस. वयाच्या 60व्या वर्षी फोटो निघतात. हा हो. तर 60व्या वर्षी एवढा फिटनेस बघू शकताय. आणि ही बघा दमले चढा येणार ना, त्यांनी पाकी पुलप्स मारले. अजून आपल्याला त्यांनी 5 पुलप्स. काय थांबले बिमले काय नाही. चला, ही बघा पोरग अजून मारा लागले ती. सरांनी 5 आणि मगाच्या 5 10 पुलप्स मारल्या. आणि ही बघा 20 वर्षाचा तरुण आणि हा तरुणी. काय बरोबर नाही असं. डबल आता डबल मोटिवेशन. ओ सर आयला खतरनाक. रोया सपोर्ट देखील का नुसतं. आता सेम स्टंट. हॅलो एक्सक्यूज मी, सेम स्टंट आता मयूर करणार आहे. चला गाय, चला. हे बघा काय हे ह्यांचा फिटनेस 100%, 0%. आईला आपण बघा तरी थांबलो नाही. आणि हे जमायच नाही. पण सर तर एक नंबर तरी त्यांच्यातच आहे. आम्हाला वाटलं चरेगावच्या मॅडम सगळ्यात एक नंबर लागते. काय होतंय? अशोक सर काय बोलणं झाले का? काय बोलायचं आता. काय अशोक सरांचं काय कळणच झाले. काय लय शांत पडले ते. आपली जिरली का? नाही, जिरायला अजून थोडेसे 10 मिनिटं बाकी आहेत. 10 मिनिटानंतर जिरेल. बघा वरती दाखवा. ते बघा अजून वरती जायचंय. आणि आता आपण जवळपास पोचलेलोच आहे. मगाशी 1380 मीटरचा दगड लागला आपल्याला. तर 1640 मीटर ही समुद्र सपाटीपासूनची उंची आहे. म्हणजे आता फक्त थोडंच अंतर राहिले. आणि सुयश सर, होय तुम्हाला मगाशी झेंडा दिसला ना? तर तोक्ती मंदिर दिसायला कुठं आहे? अरे ते हॉटेल आहे. मंदिर एकदम वरच्या टोकाला आहे. किती आहे दादा लांब आहे अजून? किती लांब आहे अजून? 15-20 मिनिटं. तर छोटीशी आनंदाची लहर आलेली आहे.
15 ते 20 मिनटं राहिलेले आहेत आणि आमच्या 2 मेंबर्स आहेत. तुम्हाला दाखवतो कुठं पोचलेत त्या. आता इथनं झूम केल्यावर दिसते का नाही काय माहीत, पण त्या डोंगराच्या तिथं पोचलेल्या आहेत आणि अजून कळसुबाईचा ट्रॅक दुपारी करण्यासारखा नाही. तर तुम्हाला जर कळसुबाईचा ट्रेक करायचा असेल तर सकाळी 4:30ला तुम्ही तिथं पायथ्याला पाहिजे. आम्हाला थोडा उशीर झाला, 7 वाजल्या, त्यामुळं आम्ही थोडा आता उन्हाचं आलो इथं. तर तुम्ही 4ला ट्रेक चालू करा, थोडा आता रिफ्रेश होतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता वरचाच व्ह्यू दाखवतो. तर सर आपण थोडा आता रिफ्रेश होऊया, तोंड धुया इथं मस्तपैकी. तर खूप स्वच्छ पाणी आहे आणि खूप थंड पाणी आहे. रिफ्रेश झाल्याशिवाय आता मजा नाही. मयूर चला की आता. आणि हे आपले मयूर सर आहेत आणि आपल्याला पोचायचं आहे तिथं. आणि हां मग काय वाटतंय आता? आता जिरली आमची बस. तुमची यस जोश आहे, जोश आहे. काय वाटतंय, कसं वाटतंय ट्रेक? एक नंबर. काय झालं, काय आहे का व्ह्यू का पायऱ्या आहेत फक्त? उकडलेलं बटाटा इथं नको मॅगी. तर इथं मॅगी सुद्धा भेटेल तुम्हाला. आणि अक्षरशः आता एक्झॉस्ट झालेलंच आहे बऱ्यापैकी. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 90% एक्झॉस्ट. आता थोडं कॅलरीज इंटेक केल्या पाहिजे, त्याशिवाय आपण वरती जाऊ शकणार नाही. ओहो. आणि हे बघा व्ह्यू बघा मागं, गाणं पाणी देते पूर्ण डोंगर. इतक्या वर आलो आपण. तरावरती आता आपण पोचलेलो आहे आणि ते एक छोटीशी विहीर आहे हे बघा. हे बाटलं घ्या इकडे, ते PM आणि खोल वाटते कारण का तळ कमी आहे का खोल आहे. तर अशी विहीर आहे. इथं तुम्ही बादलीनं पाणी काढू शकता. बादलीने तर पाणी काढू शकता तोंड वगैरे धुवायचं असेल तर. पण त्यातल्या सर्वात उंच शिखरावरती आता आम्ही जस्ट पोचलेलोच आहे. तुम्हाला आता तो शिखर दाखवतो. याची समुद्रसपाटीपासून 1640 मीटर उंची आहे आणि तिथं कळसुबाईचं मंदिर आहे आणि ते मंदिर आहे. तो झेंडा दिसतोय, त्या झेंड्याच्या जवळ आपल्याला जायचं आहे. आणि आपण आता किती अंतर कवर केले तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. तर शिखराच्या इथे येताना 2 मार्ग आहेत, म्हणजे 2 प्रकारच्या शिड्या आहेत. एक इकडून जे आपले मेंबर्स गेलेत बघा, इकडून एक मार्ग आहे आणि हा समोर एक तुम्हाला दिसत असेल, या रोडने जायचं आहे. तर हा जो ट्रेक आहे इकडून तो जरा अवघड आहे आणि शिडी जरा स्ट्रेटच आहे. आणि बाकीचे जे मेंबर्स आपले गेलेत ते जरा राऊंड फिरून चाललेत. तर आम्ही अवघड रस्ताच निवडलेला आहे आणि आमच्यासोबत मयूर आहे, सर आहे आणि आम्ही. आणि हे बघा मयूर सर तुम्हाला दाखवतो. तर आम्ही अवघड रस्ता निवडलेला आहे. हे मयूर सर आहेत आणि काही समोर ह्या रोडनं आपल्याला जायचं आणि पूर्ण उभी शिडी आहे. सर करून आपल्याला पुढे एक मोठी शिडी आहे ती सर करायची आहे. आता त्या शिडीच्या जवळ गेलो तर तुम्हाला ती शिडी दाखवतो. जी शेवटची शिडी आहे, अशा 4-5 शिड्या आहेत वरती येताना. आणि ती शेवटची शिडी चढलं की आपण महाराष्ट्रातल्या सर्वात उंच ठिकाणी असणार आहे, द माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. आणि आयुष्यात ही एक आठवण कायम राहील की आपण काहीतरी पराक्रम करून दाखवला आहे. आणि जे आपल्या बकेट लिस्टमध्ये होतं आपल्या, ते आता एक टिक तिथं झालेलं आहे. तर आता आम्ही 2च मिनटात तिथं पोचतो आणि तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. तुम्हाला जी शेवटची पायरी म्हटलं होतं खूप डेंजर आहे, ती बघा पायरी किती डेंजर आहे बघा. या पायरीतून आता आम्ही आलोय. मयूर पुढे बघून चाल. कसं आहे, फक्त येऊ दे हळूहळू. तर फायनली हे बघा मंदिर पुढं आहे. आता आला ना व्यवस्थित? कशी वाटते ही शिडी? डेंजर आहे शिडी भाई. हातात न काय घेता आलं तरच बाटली असल्यावर फाटते. काम आहे. नशीब मी पण थोडं घाबरलो होतो. हातात बाटली नसली ना काय वाटत नाही. हेच ते मंदिर आणि ही बघा गर्दी.
हा आणि आपण ढगांच्या वर. तर सकाळी बरोबर आम्ही 7 वाजता निघालेलो आणि आत्ता टाइम बघा. एकच मिनिट टाइम दाखवतो. एक्झॅक्ट 10 बरोबर .10 झालेत. बरोबर 3 तासामध्ये आम्ही हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे एक्झॅक्ट. तर आत्ता आम्ही कळसुबाईच्या शिखरावरती पोचलेलो आहे आणि अक्षरशः 1640 मीटर समुद्रसपाटीपासूनची उंची आणि जवळपास 7 किलोमीटरचा ट्रेक करून आम्ही आलेलो आहे. आणि आमच्यासोबत आमचे मित्र आहेत. तर सर आपल्यासोबत आलेले आहेत. तर कसं वाटलं ट्रेक तुम्हाला? एकदम बेस्ट. आणि किती वाजता आपण चालू केलेलं? सकाळी आम्ही 8 वाजता सुरू केलं होतं, 10 वाजता वरती आलो. हा आणि हे सर पण आहेत आणि सरांनी पण भरपूर एन्जॉय केलाय ट्रेक. फुल एन्जॉय झालेला आहे. सगळ्यांनी एकदा कळसुबाई ट्रेक करण्यासाठी अवश्य यावं आणि नाद गर्दी काय यावंच लागते. तर यावंच लागते एकदा तरी, कारण ट्रेक जबरदस्त आहे एकदम. आणि नंबर 1 पहिली वेळ आहे माझी. हा मस्त एन्जॉय झाले. आज तर चला सर बाय बाय. अरे काहीच दिसायचं बंद झालं. त्या पायऱ्या मस्त आहेत त्या. तर आता आपण कुठं आहे बघा. आता आपण परतीचा प्रवास करतोय. तर पायऱ्या बघा आता. या हो व्हिडिओ घ्यायला लागले. या चालत पटापटा. अजिबात कोण दिसत नाही. आता धुका आहे धुकं. आता खाली आता बघितलं असेल तर किती उंचावर आहे आणि सुयश सर घाबरलेत. चला पटापट. तर हाईट बघा. पायऱ्या लय सोपे आहे. तिकडून आम्ही गेलो. तर ह्या पायऱ्या बघा आपण कुठे किती खोलावर आहे बघा. उंचावर आले.